बांबवडे मध्यवर्ती चौकातील बस थांब्यावर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या डोणोलीतील विशाल जानकर याच्या चारचाकी वाहनाचा सुभाष हांडे यांना धक्का लागला। हांडे यांनी याचा जाब विचारताच दोघांमध्ये वाद झाला। यावेळी दोघांमध्ये झटापटही झाली। पोलीस चौकीपासून काही अंतरावरच हा प्रकार सुरू होता। हा वाद दोघांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचला। सुभाषचे भाऊ दीपक आणि संदीप तसंच विशालचे वडील गुंगा जानकर यांच्यासह दोन्ही बाजूचा जमाव शाहूवाडी पोलीस चौकीत जमा झाला। काही वेळातच त्या ठिकाणी आलेला विशाल याचा भाऊ प्रवीण जानकर यानं पोलिसांसमोरच हातातील धारधार चाकूनं दीपक हांडे याच्यावर चाकू हल्ला केला। दीपकच्या पोटात चाकू खोलवर घुसल्यानं तो गंभीर जखमी झाला, तर त्याच्या बचावासाठी गेलेले सुभाष आणि संदीप हे देखील प्रवीण यानं केलेल्या हल्ल्यात जखमी झाले। तसंच यावेळी झालेल्या झटापटीत प्रवीणचे वडील गुंगा आणि भाऊ विशाल हे दोघे सुद्धा जखमी झालेत। यावेळी पोलीस कर्मचारी अविनाश जाधव, धनाजी कुंभार यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी हल्लेखोर प्रवीण याला चाकूसह पकडून अटक केली आहे। पोलिसांसमोर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे। दरम्यान हल्ल्यातील जखमींना CPR मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय।